एकदा देवांची सभा भरली, लक्ष असू द्या. सगळे देव सभेच्या निमित्ताने एकत्रित आले. ब्रह्मदेव, अग्निदेव, विष्णुदेव, जेवढे देव आहेत आपल्या धर्मशास्त्रानं 33 कोटी प्रकारचे देव, 33 कोटी नाही बरं, 33 कोटी प्रकार आहेत. अशा प्रकाराचे देव सांगितलेत. 33 कोटी देव, चामुंडा, अष्टकोटी भैरव, खूप आहेत महाराज, सगळी प्रमाण सांगायला वेळ नाही. असे 33 कोटी प्रकारचे जे देव आहेत अशा देवांची यादी, आणि ते सगळे देव सभेला आले. काहीतरी काम होतं, स्वर्गामध्ये सभा भरली होती. जो तो आपापल्या मार्गाने येत होता. भगवान ब्रह्मदेव आले, विष्णुदेव आले. आता देवा आले की देवांची वाहनं आली. आपण सगळे आलो म्हणजे आपल्या गाड्या पार्किंग मध्ये आहेत. कुणाची फॉर्च्युनर आहे, कुणाची टू व्हीलर आहे, कुणाची इनोवा आहे, कुणाची बोलेरो आहे, कुणाची इंडिका आहे, कुणाची 20. आता प्रत्येकाच्या गाड्या भिन्न भिन्न आहेत. जशा जशा गाड्या आपण पार्किंग मध्ये लावल्यात, आपण इथं कथा कीर्तन ऐकतोय, तसं देवांची सभा नितीन दादा, सागर दादा, गजानन भाऊ भरलेली होती. आणि सगळे देवांची वाहनं एकत्रित आली होती. आता देवांची वाहनं म्हणजे गणपती बाप्पाचं उंदीर, शंकराचं नंदीबैल, भगवान विष्णूचं गरुड. देवांची वाहनं म्हणजे पशु पक्षी. त्यात एक पक्षी आला होता, त्याचं नाव कबूतर. फार सुंदर होतं दिसायला. त्या कबुतराने विचार केला, आजचा दिवस सोन्याचा आहे. आज सगळे देव इथं आलेत, कुठं जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सगळे देव इथं आलेत. एक काम करू म्हटला, ज्या दरवाजातून देव आतमध्ये जातील त्या दरवाजाच्या उंबऱ्याला बसूया आणि नजरेनं सगळ्यांचं दर्शन घेऊया. काय संकल्प सोडला, लक्ष देऊन ऐका. वरच्या दरवाजाला कबूतर बसला. जो देव आतमध्ये जाईल त्याचं दर्शन नजरेनं घ्यायला लागला. ब्रह्मदेव, अग्निदेव, सगळ्या देवाची दर्शन घडली हो. आणि सगळ्यात शेवटी यमराज आले. यमराज म्हणजे काळ, आणि काळ म्हटलं की माणूस घाबरतो. शिक्रापूरला एक गाडी कट मारून गेली. मी आमच्या गणेशला म्हटलं, दमानी जाऊ दे बाबा, 10:30 झाली तरी चालतील बाबा, पण आपलं दमानी चल. माणूस काळाला घाबरतो. गाडी कट मारून गेली तरी नको, दमानी जाऊ दे म्हणतो. का? मरायला घाबरतो ना माणूस. सगळ्यात जास्त माणूस मरणाला घाबरतो, काळाला घाबरतो. तसं त्या कबुतराच्या मनात आलं. 33 कोटी प्रकारच्या देवाची दर्शनं झाली. फक्त आता हे आलेत, यांनी माझ्याकडे पाहुणे म्हणजे बरं झालं. कारण काळाला माणूस घाबरत असतो, आणि काळाने एकदा पाहिलं की माणूस जगत नाही. त्याच्या मनात तसा भाव आला. नेमकं असं झालं, त्या यमराज महाराजाला उशीर झालता, त्यामुळे त्यांनी त्यांचा रेडा पार्किंग मध्ये लावला. आणि जसे धावत निघाले तर नेमका त्यांचा पायात पाय अडखळला. त्यांनी असं वर पाहिलं. जसं वर पाहिलं तसं कबूतर दिसलं. तर कबुतराच्या कपाळावर त्यांची नजर गेली. जसं पाहिलं तसंच थांबले, ते आतमध्येच गेले नाही. 5 मिनिटं 10 मिनिटं नुसतं त्याच्या कपाळाकडे पाहत होते. खदा खदा हसायला लागले, जोरा जोरात हसायला लागले, आणि मग आतमध्ये गेले. ते यमराज महाराज काळ देवता आतमध्ये गेले. पण कबूतर थंड झालं, बर्फ झालं, बाबरलं, घाबरलं. त्याला वाटलं, राव हे माझ्या कपाळाकडे पाहून असतात म्हणजे मी मेलो, माझा मृत्यू. यांचं दुसरं कामच नाही, यांचं कामच आहे उचलणं, आणि हे माझ्याकडे पाहून असतात म्हणजे माझा मृत्यू अटळ आहे, मला वाचवा. पण जायचं कुणाकडे आता? सगळे देव आतमध्ये आहेत. म्हणून ते गरुड महाराजाकडे गेले. गरुड महाराज मला वाचवा. झालं काय? वरच्या दरवाजाला बसलो होतो, सगळ्या देवांची दर्शन घेत होतो. कुणी टोकलं नाही, कुणी पाहिलं नाही, कुणाचं लक्ष गेलं नाही. सगळ्यात शेवटी ते काळ आले यमराज, आणि माझ्याकडे पाहून खदा खदा असले, नक्की मला मारतात, तिथं मला वाचवा. गरुड महाराज म्हटले, घाबरू नको, बस माझ्या पाठीवर. गरुडानं कबुतराला पाठीवर बसवलं. गरुड महाराजांनी उड्डाण केलं. 1 तासात 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं. इतकं कुणी कापू शकत नाही, ते गरुडाला जमतं. 1 तासात देवाचं वाहन येते. 1 तासात 1,00,000 किलोमीटर अंतर कापलं. एक पाण्याचं सरोवर, एक मोठं वडाचं झाड. त्या वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला सुरक्षित कबुतराला ठेवलं. काळजी करू नको म्हटले, मारणारा इथून 1,00,000 किलोमीटर आहे. प्यायला पाणी आहे, बसायला सावली आहे, खायला फळ आहे, टेन्शन घेऊ नको. मारणारा किती लांब आहे? 1,00,000 किलोमीटर. टेन्शनच घेऊ नको. सभा संपली की परत तुला न्यायला येतो, काळजीच करू नको. आनंदात ठेवलं, आणि गरुड महाराज सभेला निघून आले. तोपर्यंत देवाची सभा संपली होती. जो तो आपापल्या मार्गाने चालला होता. तेवढ्यात त्या गरुड महाराजाचा आणि यमराजाचाच राम राम झाला. राम 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 राम. म्हटले, तुम्ही त्या कबुतराकडे पाहून असले? म्हटले, हो. म्हटले, तुम्ही त्याच्याकडे पाहून असले, बर्फ झालं, थंड झालं, घाबरलं, बाबरलं, तुम्ही त्याच्याकडे पाहून का असले? आता फार लक्ष देऊन ऐका. ते यमराजाने उत्तर दिलं. म्हटले, काय पाहायचं नव्हतं त्याच्याकडे मला, पण ते माझा पायात पाय अडखळला आणि सहजच माझी नजर वर गेली. तर कोपऱ्यामध्ये कबूतर बसलेला दिसला. त्याच्या कपाळावर मी पाहिलं तर विधात्यानं त्याचा मृत्यू आजच लिहिलेला. पण 1,00,000 किलोमीटर एक अरण्य, अरण्यामध्ये एक पाण्याचं सरोवर आहे. सरोवराच्या समोर एक वडाचं झाड आहे. वडाच्या झाडाच्या मधल्या बुंथ्याला 1 तासानं कबुतराचा मृत्यू लिहिलेला आहे. आणि मी विचार केला की हा कबूतर किती उडाला म्हणजे तिथं जाईल, किती ताकद लावली म्हणजे जाईल. 10 जन्म जरी उडाला तर तिथं जाऊ शकत नाही. म्हणून मला हसू आलं की हा वाचला.
हसू कशाचं आलं? हा वाचला. हे नीट ऐका जरा. काहीची 5G मेमरी त्यांना कळाले, काहीला जरा थोड्या वेळानं कळलं असो. हो, काहीची बुद्धी जड असते. तो का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड, कापरासारखी बुद्धी काहीची. मुलींना लगेच कळालं बघा. एका मिनिटात हसल्या त्या पुरी. काही काही आपल्या गौरीसारखी बुद्धी सांगितल्यावर काही 10 मिनिटांनी, काही 15 मिनिटांनी. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. सध्या आता पुरी अभ्यास कर, लगेच कळालं एका मिनिटात काहीला. 5G मेमरी आता कार्डच तसे आले सध्या, फास्ट एकदम मोबाईल. माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. काय 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 हो, तिथं कबूतर मरून पडणार आहे. आणि मला हसू आलं की हात इथं बसलेला आहे, कितीही ताकद लावली तरी हात तिथं जाणार नाही. माझ्या मनात आलं की हा वाचला. गरुड महाराजाला कळालं, एवढ्या फास्ट उड्डाण केलं, तिथं जाऊन पोहोचले. जाऊन पाहतात तर कबूतर मरून पडलेला होता. आणि मग कळालं वाचला नाही, नेऊन घातला. असं जे महाराज आपण म्हणतो की नाही, आमच्याच सकाळी जेवत होता, माझ्या देखत मोटरसायकलवर गेला, असं काही नसतं महाराज. विधात्यानं कपाळावरती काळ लिहिलेला आहे, तो थांबत नाही. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हे जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ थांबत नाही महाराज. त्या लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी नावाचं गाव, या जुन्या लोकांना माहिती आहे, फेट्यावाले बाबा, टोपीवाले बाबा. त्या किल्लारीला मोठा भूकंप झाला होता. खूप दिवस झाले. एवढा भयानक भूकंप झाला की धरणी माता फाटली आणि सगळे लोक त्याच्यामध्ये गाडून गेली महाराज. आणि मग काही लोक पुण्याला राहिला, काही लोक मुंबईला राहिला. त्यांना बातमी आली की आपले आजोबा राहिले नाही, आपले वडील राहिले नाही, आपली आई राहिली नाही. सगळे हंबरडा फोडून रडायला लागले. आणि इकडून मुंबईतून पुण्यातून 2 क्रुझर गाड्या आपल्या आई वडिलांना तिकडं आता सापडणार तर नाही, पण भेटायला म्हणून एक 10-12 दिवसांनी निघाले. ऐका ऐका, इकडून काही माणसं किल्लारीची पुण्यातून, काही मुंबईतून निघाली, एकत्रित आली. क्रुझर लावल्या 2. क्रुझर मध्ये बसली 16 माणसं होती, 16 सगळी. आणि 16 जण किल्लारीला निघाली. आणि आमच्या अनिकेत महाराजांचं गाव आहे कडा नावाचं. त्या कड्याच्या पुढं आष्टी आणि आष्टीच्या पुढं जामखेड. त्या आष्टी जामखेडच्या मध्ये एका ट्रकवर 2 गाड्या जाऊन आदळल्या. आणि त्या 16तली 16 ही माणसं गेली, एकही वाचला नाही. ऐका, किल्लारी तर भूकंपात गेलीच होती, पण त्यांना भेटायला चाललेली, त्यांचा काय दोष, ते सुद्धा ट्रकवर जाऊन आदळली गेली. कारण घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काळ थांबत नाही, काळ आपल्याला घेऊन जातो, उचलतो. या सगळ्या कथा त्याच्यासाठी आहेत. मग काळ थांबत नाही बघा. दिन 4 घडी काजीना, दिन 4 घडी काजीना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना. कहीं लाख करोड़ों आए, कहीं लाख करोड़ों आए, कई कोटी खत्म कराए, बस यही चला है गाना, दुनिया मुसाफिर खाना, मुसाफिर खाना, दुनिया मुसाफिर खाना, मुसाफिर. धर्मराजाला द्यूत खेळण्याचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार, जुगार म्हणजे आताची पत्ती. आता तर मोबाईलवरच आले. रम्मी खेळलो ना महाराज, लोक खेळतात, ते खेळलं नाही पाहिजे. जुगार कधी खेळायचा नसतो, ते पत्ते कधी खेळायचे नसतात, कधीच खेळायचे. ज्याला ज्ञान नाही त्यांनी तर त्याच्यात पाहायचं सुद्धा नाही. आमच्या गावात एका पोराला 1 कोटी रुपये आले त्याच्यात, त्या काय ड्रीम 11 मध्ये. आणि त्यानं ते रम्मीला लावले, पुन्हा गेले. म्हणजे ते प्राप्त होत नाही, मिळत नाही. तुमचा गैरसमज आहे तो. पण ऐका, रम्मी खेळलो ना महाराज वगैरे असे पत्ते वगैरे कधी खेळत जाऊ नका. आपण क्षणाक्षणाला खोटं बोलतो, आपल्याला कधी त्याच्यात विजय मिळायचा कैलास महाराज मिळू शकत नाही विजय. जो कधी खोटच बोलला नाही, असा धर्मराजा द्यूत खेळला.
कधीच खोटं बोलत नाही, देवानं बोलायला लावलं तरी खोटं बोलत नाही, असा सत्यवचनी राजा दूध खेळायला बसला. फार सुंदर कथा आहे महाभारतातली. त्या जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होता म्हणे. शकुनी मामा कवड्या टाकायला बसला होता. कौरव पांडवाचा डाव होता. ते काही डाव काही 10 रुपयानं 20 रुपयानं नव्हता, 100, 500, 1000 नव्हता. तो डाव विस्टेटवर होता. शकुनी मामा भांजे म्हणायचा. आपण कृष्ण मालिकेत पाहिला असेल, महाभारत मालिकेत पाहिला असेल. भांजे असा कवड्या टाकायचा. त्याच्या हाताला वरदान होतं, तुम्ही बोललेला डाव उलटा पडायचा. त्यामुळेच त्याला बसवलं गेलं होतं. कपटच केलं होतं, खोटच खेळ खेळले होते. कौरव बसले होते. डाव आता इस्टेटवर आला होता. इस्टेट मांडली, इंद्रप्रस्थ हरला गेला. स्वतःला डावावरती मांडलं, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. ऐका ऐका, नकुल मांडला, सहदेव मांडला, अर्जुन मांडला. सगळ्या डावामध्ये धर्मराजा हरत गेला. बोलता बोलता आता एकही वस्तू डावावरती मांडायला राहिली नाही. देवाच्या जन्माच्या उद्दिष्टासाठी कथा आहे. पहिलं चरण कळल, अभंगाकडे आपली वाटचाल आहे. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट कळेल. कीर्तन काही टाइमपास नाही, कीर्तन काही मजा नाही, कीर्तन काही विनोद नाही. कीर्तन जर शिकण्यासाठी असेल तर लक्ष देऊन ऐका. जरा शिकून जा, घरी फार गोड आहे. शकुनी मामा कवड्या टाकत होता. डाव उलटा पडत होता. एक एक डाव करता करता आता बरेच डाव संपत गेले होते. डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. धर्मराजानं हात जोडले आणि तो दुर्योधनाला म्हटला, दुर्योधन आता डाव मोडला पाहिजे. तुला काय सजा द्यायची तर दे बाबा आम्हाला. आम्ही हरलेलो आहोत, पण आता डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. धर्मराज म्हटले, डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. दुर्योधन म्हटला, दादा एक वस्तू राहिली. आता काय राहिलंय दादा? द्रौपदी राहिली. द्रौपदी. इतका वाईट आहे बघा डाव. स्वतःच्या बायकोला सुद्धा धर्मराजानं डावावरती मांडलं. जे घडायला नको होतं ते घडलं. डाव उलटा पडला. आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दाशी झाली. ऐका इस्रुलकर, मंगरुळकर, ऐका विदर्भ, पंढरी, चोखोबरांचा सगळा भक्त परिवार ऐका. आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दाशी झाली. आवाज दिला दुःशासन. आजपर्यंत आपली वहिनी होती, तिचा मान ठेवण्याची गरज होती. मालकाची आज्ञा, तिला दरबारात घेऊन या. बघा, आंधळ्याची पोरं आंधळी म्हटली होती ना, तिला दरबारात घेऊन या. दुःशासन चालत जातोय, आवाज देतोय द्रौपदी. आजपर्यंत द्रौपदी म्हणून वहिनी म्हणून येणारा आवाज द्रौपदी म्हणून आला. म्हणून पायऱ्या उतरताना चल बिचल मनानं ती द्रौपदी म्हणत असते, भाऊजी मी तुमची कोण आहे, तुम्ही माझे कोण आहात, कुठला व्यवहार तुम्ही माझ्याशी करताय. होती म्हटले, बघ तू आमची वहिनी. आता कोण आहे, आता तू राहिली नाही. काय घडलंय? दरबारात यावं लागेल. हात जोडून ती म्हणत होती, मी एक रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, एक विटाळातीत नारी आहे. माझं दरबारात येणं महापाप आहे. भाऊजी मला हात लावू नका विनंती करत होती गड्या. तरी सुद्धा त्या दुःशासनानं ऐकलं नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी. द्रौपदीच्या अंगाला हात लावला, ओढतच निघाला. ओढताना ती द्रौपदी म्हणत होते, दुःशासन ज्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललास तुझ्या बाजूचे राहू दे. माझे 5 पती तिथं बसलेले आहेत. त्याच्यात माझा भीम आहे, तो तुझी गदेनं चटणी केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात माझा अर्जुन आहे, तो तुला बाणानं उडवल्याशिवाय राहणार नाही. माहिती नव्हतं द्रौपदीला काय झालंय. तिला दरबारामध्ये आणलं जातंय. दरबारात आल्यावरती सगळ्याकडे पाहते, सगळ्यांच्या माना खाली जातात. आपल्या नवऱ्याकडे पाहते, नवऱ्यांच्या सुद्धा माना खाली जातात. काहीतरी घडलंय म्हणून भीष्माचार्याला विचारते, आचार्य तुम्ही या. महाभारतातले तुम्ही या सगळ्यातले जुने आहात, तुम्ही म्हातारे आहात, तुम्ही ज्ञान आहात. तुमच्या समोर एका रजस्वला नारीला दरबारात का आणलं जातंय? ज्यावेळेला भीष्माचार्य घडलेला वृत्तांत सांगतात, बघ तुझे नवरे द्यूत खेळलेत, द्यूतामध्ये एक एक वस्तू हरत गेलेत. हरता हरता तू सुद्धा डावामध्ये हरली. लक्षात येतं द्रौपदीच्या की आता मला वाचवणार दरबारात. तेवढ्यात आवाज येतो, दुःशासन आजपर्यंत वहिनी होती, ओढा तिची साडी, घाला तिची अब्रू, करा तिला इज्जतीच्या बाहेर. ती आता आपली दाशी आहे. दुःशासन आता द्रौपदीच्या साडीला हात घालतो म्हणे. आणि द्रौपदी आता हात वर करते आणि विश्वाच्या वा गायक
देवा धाव 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 रे देवा मी तुझ्यासाठी उभी आहे. हात वर करून द्रौपदी हात मारते. अरे वा गायक धाव रे देवा धाव धाव काय आवाज दिले देवाने यांना. सहजच उंच जातात. सर पुढे पुढे ऐका ऐका इतके उंच आवाज लोकांची वर गेले की फाटून जातात, चिरकतात. कैलास महाराज, ओंकार महाराज, प्रदीप महाराज आवाज एवढे दिलेत भारी की असं वाटतं संपूर्ण आहे त्यांचं गायन. काय सुंदर भाव आहे. वेळ का सखया हे लावी येला हे वेळ का. हात वर करते द्रौपदी, हात वर बघा. विश्वाच्या मालकाला आवाज देते, हे देवा, हे कृष्णा, धावरी लवकरी अरे वा गायक वा वा वा. शाबाश, शाबाश.
हात जोडून विनंती करते, प्रभू येईवो धावून या विलंब कावाया, लावियेला कृपाळी धावरे विठ्ठला, धावरे कृष्णा, संकट पडले भारी, हो तुझ्या वाचून आम्हाला कुणी रक्षणार नाही रे, धावरे देवा, या दरबारात मला वाचवणार कुणी नाही. दुःशासनानं द्रौपदीच्या साडीला हात घातलाय, प्रसंग डोळ्यासमोर आणा, चित्र डोळ्यासमोर आणा. द्रौपदीने हात वर केलेत, कैलास महाराज, ओंकार महाराज, प्रदीप महाराज गोड असा देवाला आवाज देताय, तशी द्रौपदी सुद्धा स्वरामध्ये देवाला आवाज देते. ऐका ऐका देव धावला, पण गरुडाला सुद्धा देवानं मागं टाकलं, एवढ्या स्पीडनी धावला. आणि देवाला आल्यावर प्रश्न पडला, तर द्रौपदीला काय द्यावं. ऐका, द्रौपदीला देवानं साड्या दिलेल्या नाही. नीट ऐका इसरुळकर, द्रौपदीला देवानं साड्या दिलेल्या नाही. मग देवच साडी झालाय महाराज, साडी दिलेली नाही. मग कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. देवच साडी झाला आणि द्रौपदीला साडी बनून देवानं प्रकारानं तिला थांबवलं. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. हो, सगळ्या दुःशासनानं ओढली, खाली गेलेल्या माना वर व्हायला लागल्या. कौरवानं ओढली, सगळ्या 100च्या कौरवानं ओढली. साडी काही संपत नाही. विदर्भातून आणली का, खानदेशातून आणली का, मराठवाड्यातून आणली का, नगरच्या याची गुगळेकडून आणली का, विचार करत होते. सगळी साडीच कोणत्या दुकानातली आहे, साडी संपत नव्हती. दरबार म्हणत होता, साडी बीच नारी है कि नारी ही साड़ी है, साड़ी बीच नारी है, नारी ही साड़ी है, साड़ी बीच नारी है, नारी ही साड़ी है. दरबार पाहत होता. दुःशासन नव्हे तर कौरव कंटाळले. साडी काही संपली नाही. त्याचं एकमेव कारण देवाचं ते उद्दिष्ट आहे. संकट आलं रे भक्तावर की धावून येतो. देवाचा तो उद्योग आहे, देवाचा तो धंदा आहे. म्हणून घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लाईक करा. रामकृष्ण हरी मंडळी.